नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण महत्त्वपूर्ण जी काही सिरीज आहे ती सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये दैनंदिन तुम्हाला वेगवेगळे जे काही अतिमहत्त्वाचे टॉपिक आहेत, महत्त्वाचे घटक आहेत, त्यावर तुम्हाला लेक्चर मिळत आहेत। आजच्या या लेक्चरमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत तर लक्षात घ्यायचं आहे, काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या राजकीय संघटना। ठीक आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी या ठिकाणी भारतामध्ये कोणत्या कोणत्या राजकीय संघटना होत्या, त्या सर्व राजकीय संघटनांचा आपण या लेक्चरच्या माध्यमातून काय करणार आहोत तर अभ्यास करणार आहोत। कोणतीही परीक्षा असू देत, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास या राजकीय संघटनांवर काय केला जातो, प्रश्न विचारला जातो। त्यासाठी परीक्षेतला तुमचा स्कोर वाढवण्यासाठी ही सिरीज जी आहे ती आपली नक्कीच मदतगार तुम्हाला ठरणार आहे। सुरुवात करूयात काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या राजकीय संघटना। त्याआधी थोडंसं आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। आता या ज्या काही संघटना आहेत त्या संघटना मुळात स्थापन करण्याची गरज का पडलेली होती तर इथले जे काही भारतीय तरुण होता, आता त्याआधी काय झालं होतं तर ब्रिटिश जे आहेत त्या ब्रिटिशांनी भारतावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती। भारतामध्ये त्यांनी व्यापाराला आले होते। व्यापाराला आल्यानंतर मात्र पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं, इथलं पूर्णच्या पूर्ण प्रशासन जे आहे ते आपल्या हातामध्ये घेतलेलं होतं आणि त्या प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या लोकांची काय केलेली आहे, इथल्या लोकांचा छळ केलेला आहे। शेतकरी असतील, कामगार असतील, शेतमजूर असतील, या सर्वांना त्यांनी छळलेलं होतं आणि त्या माध्यमातून याच शेतकऱ्यांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांची जी काही मुलं आहेत त्या मुलांना पुढच्या काळामध्ये याच ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये हे शिकले आणि पुढच्या काळामध्ये यांना आपल्या राजकीय हक्काची काय होऊ लागली होती, जाणीव होऊ लागली होती आणि त्यातूनच पुढच्या काळामध्ये मग काय झालेलं आहे, भारतामध्ये राजकीय संघटना ज्या आहेत त्या राजकीय संघटना स्थापन व्हायला सुरुवात झालेली आहे। लक्षात ठेवायचं आहे, काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या जे काही राजकीय संघटना आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून। आता जर आपण बघितलं, राजाराम मोहन राय हे असं नाव आहे ज्यांनी काय केलं होतं तर सगळ्यात आधी भारतामध्ये राजकीय विचार जे आहेत ते रुजवण्याचं काम कोणी केलेलं असेल तर ते आहेत राजाराम मोहन राय। लक्षात ठेवायचं आहे। पुढच्या काळामध्ये जर बघितलं 1870च्या नंतर काय झालेलं आहे तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये संघटना स्थापन व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्या संघटनांच्या माध्यमातून आपले जे काही अडचणी असतील, आपल्या समस्या, आपल्या तक्रारी, आपल्या म्हणजेच कोणाच्या तर भारतीयांच्या तक्रारी, भारतीयांचे प्रश्न, भारतीयांच्या अडचणी या ब्रिटिशांसमोर मांडण्याचं काम मोठ्या थाटानं कोणी केलेलं आहे तर या राजकीय संघटनांनी केलेला आहे मित्रांनो। आणि त्याचाच आढावा आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। यामध्ये आपण सुरुवातीला काय करणार आहोत तर यामध्ये दोन टप्पे आपण बघणार आहोत। पहिला टप्पा काय असेल, 1857 पूर्वी स्थापन झालेल्या ज्या काही राजकीय संघटना आहेत त्यांचा आपण आधी अभ्यास करणार आहोत आणि 1857च्या उठावानंतर स्थापन झालेल्या ज्या काही राजकीय संघटना असतील त्याचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर अभ्यास करणार आहोत। आता एक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, आता ह्या ज्या काही संघटना आहेत, ठीक आहे, ह्या ज्या काही संघटना आहेत या संघटना जर आपण बघितलं तर कोणी सुरुवातीला स्थापन केल्या होत्या किंवा या संघटना नेमका कोणाचा शोध आहे, ब्रिटिशांचा शोध आहे। ठीक आहे, संघटना स्थापन करून आपले जे काही प्रश्न आहेत किंवा आपले जे काही हक्क आहेत ते मागून घेणे यासाठी काय तर संघटना स्थापन केल्या पाहिजे असं कोणी म्हटलं होतं, ब्रिटिशांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे संघटना हा सुद्धा काय ब्रिटिशांचा शोध होता। आता एक मोठे इतिहासकार आहेत, तज्ञ आहेत ज्यांचं नाव आहे अनिल सियल। अनिल सियल काय म्हणतात, ज्याप्रमाणे क्रिकेट हा ब्रिटिशांचा शोध होता त्याचप्रमाणे संघटना हा सुद्धा काय होता, ब्रिटिशांचा शोध होता। मात्र ज्याप्रमाणे क्रिकेट हे भारतीयांचं वेड बनलेलं होतं त्याचप्रमाणे संघटना सुद्धा पुढच्या काळामध्ये काय झालेल्या आहेत, भारतीयांचं वेड बनलेल्या होत्या आणि या संघटनाच्या माध्यमातून आपले प्रश्न जे आहेत त्या ब्रिटिशांकडून त्यांनी त्या प्रश्नांचं जे काही समाधान आहे ते करून घेतलेलं होतं। आता यामध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं तर एक संघटना आहे, त्या संघटनेचं तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे। संघटना कोणती आहे, बंग भाषा सभा। ठीक आहे, बंग भाषा प्रकाशिका सभा जी आहे त्याची स्थापना कधी करण्यात आली होती, 1836 साली वंग भाषा प्रकाशिका सभा या सभेची स्थापना 1836 मध्ये कलकत्ता या शहरामध्ये करण्यात आलेली होती। आता नावावरून जरी तुम्हाला काय तरी राजकीय संघटना वाटत नसली तरी सुद्धा ही काय आहे, राजकीय संघटना आहे, लक्षात घ्यायचं आहे। ठीक आहे, आता बंग भाषा प्रकाशिका सभा या नावावरून आपल्याला काही राजकीय संबंध लागतो का तर लागत नाही, मात्र तरीही काय आहे, एक राजकीय संघटना होती। कोणी स्थापना केलेली आहे याची, राजाराम मोहन राय यांच्या अनुयायांनी काय केलेलं आहे तर या बंग भाषा प्रकाशिका सभेची स्थापना 1836 साली कोण्या ठिकाणी, कलकत्ता या शहरामध्ये केलेली आहे। त्याचबरोबर सरकारी धोरणावर चर्चा,
त्याचं अध्ययन करून सरकारला विनंती पत्र पाठवणं आणि त्याचे समीक्षा करणं हे काय होतं तर या सभेचं महत्वाचं काम होतं, लक्षात ठेवायचं आहे. वंगभाषा प्रकाशिका सभा 1836 कलकत्ता शहरामध्ये कोणी स्थापन केलेली आहे? राजाराम मोहन राय यांच्या अनुयायांनी. ठीक आहे. सरकारी धोरणावर चर्चा करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी आणि त्याची समीक्षा करण्याचं काम या सभेनं केलेलं होतं. पुढची सुद्धा महत्वाची सभा आपल्या ठिकाणी सांगता येते. सभेचं नाव काय आहे तर लँड होल्डर्स सोसायटी. ठीक आहे. लँड होल्डर सोसायटी, त्यालाच काय म्हटलं जातं? जमीनदारी असोसिएशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता या जमीनदारी असोसिएशनची स्थापना नेमकी कधी झाली यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल, त्यासाठी लक्षात ठेवा जमीनदारी असोसिएशनची स्थापना 1837 साली झालेली आहे. मग कोणत्या शहरामध्ये झाली? कलकत्ता या शहरामध्ये झाली. कधी? 1837 साली. कशाची स्थापना? जमीनदारी असोसिएशनची. मग नेमका हेतू काय होता स्थापनेमागचा तर जमीनदारांचे जे काही अडचणी आहेत, प्रश्न आहेत, तक्रारी आहेत त्या सोडण्याच्या उद्देशानं या जमीनदारी असोसिएशनची काय करण्यात आली होती? स्थापना करण्यात आली होती. अजून एक महत्वाचं काय आहे या जमीनदारी असोसिएशनच्या बाबतीत तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, जमीनदारी असोसिएशन ही काय आहे? भारतातली पहिली राजकीय संघटना आहे. लक्षात घ्या, महत्वाचं आहे. भारतातील जर तुम्हाला पहिली राजकीय संघटना जर विचारलं, कोणती पहिली राजकीय संघटना जर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं गेलं प्रश्न तर लक्षात ठेवायचं आहे पहिली भारतातली राजकीय संघटना कोणती आहे तर ही लँड होल्डर सोसायटी किंवा त्याला जमीनदारी असोसिएशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं, जी भारतातील पहिली राजकीय संघटना आहे. यस. मग महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना कोणती आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सर्वांनी या प्रश्नाचं आन्सर करायचं आहे की महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना कोणती? भारतातली पहिली राजकीय संघटना कोणती आहे? जमीनदारी असोसिएशन आहे. सर्वांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे, त्या प्रत्येक कमेंटला लाईक दिलं जाईल. ठीक आहे, बरोबर असलेल्या. पुढे बघा, ठिकाण जर आपण बघितलेलं आहे की कलकत्ता शहरामध्ये याची स्थापना झाली होती. हेतू सुद्धा आपण बघितलाय, जमीनदाराचं हित संरक्षणासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. मग सचिव कोण होते? प्रसन्न कुमार टागोर हे या संघटनेचे आपल्याला सचिव सांगता येतात. तर पदाधिकारी कोण होते? द्वारकानाथ टागोर हे याचे पदाधिकारी होते. मग तक्रार निवारण्यासाठी घटनात्मक उपाययोजना ज्या आहेत त्याचा अवलंब सर्वात आधी कोणी केलेला आहे तर या संघटनेनं केलेला आहे. तक्रारीचं निवारण करण्यासाठी किंवा यांची जी काही समस्या आहेत ते सोडवण्यासाठी वैधानिक मार्गाने यांनी काय केलेलं आहे किंवा वैधानिक मार्गाचा किंवा घटनात्मक मार्गाचा अवलंब करणारी पहिली संघटना कोणती होती तर ही जमीनदारी असोसिएशन आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा, राजकीय हक्क मिळवणं असेल किंवा आपल्या अडचणी दूर करणं ही या संस्थेची काय होती तर उद्दिष्ट होती. ठीक आहे, राजकीय हक्क मिळवणे, कारण की राजकीय संघटना आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. पुढे जाऊयात आपण. पुढची संघटना सुद्धा महत्वाची आहे. संघटनेचं नाव काय आहे? बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. ठीक आहे, संघटनेचं नाव आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. आता बघा, कधी स्थापना झाली? 1843 मध्ये. मग आता या संस्थेचं नेमकं स्वरूप काय होतं तर चळवळ करणाऱ्या गटापेक्षा अभ्यास मंडळासारखं होतं. ठीक आहे, हे काय करायचे? ब्रिटिश सरकारच्या जे काही धोरण आहे किंवा त्यांच्या जे काही योजना आहेत त्यांचा ते काय करायचे? परिपूर्ण अभ्यास करायचे आणि त्यानंतर त्या ठिकाणी मत आपलं त्या ठिकाणी ते मांडायचे. त्याचबरोबर भारतीय जनतेची नेमकी स्थिती कशा पद्धतीची आहे याची माहिती गोळा करण्याचं काम सुद्धा कोणी केलेलं आहे तर बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीने त्या ठिकाणी भारतीयांच्या स्थितीची माहिती गोळा करण्याचं महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. त्याचबरोबर शांततामय व कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य करून घेणं हे याचं काय होतं? उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. काय आहे? बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. पुढे सुद्धा महत्वाची संघटना आहे, लक्षात घ्या, ब्रिटिश इंडिया असोसिएशन. संघटनेचं नाव काय आहे? ब्रिटिश इंडिया असोसिएशन. स्थापना कधी झाली? 1851 साली झाली. कोण होते अध्यक्ष? राधाकांत देव हे याचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवायचे. कशाचे? ब्रिटिश इंडिया असोसिएशन. स्थापना आहे 1851. अध्यक्ष आहेत राधाकांत देव. आता बघा, एक गोष्ट तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायची आहे किंवा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ही स्थापन कशा पद्धतीने झाली तर लक्षात घ्या, जे काही लँड होल्डर सोसायटी होती, जमीनदार असोसिएशन होती, त्याचबरोबर बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी होती, या दोन्हीच्या एकत्रीकरणातून काय करण्यात आलं होतं? ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना 1851 साली करण्यात आलेली होती. परत एकदा बघा, लँड होल्डर सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी आपण मागे बघितलेला आहे. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी आपण बघितली 1843 ला स्थापन झाली होती
आणि लँड होल्डर सोसायटी 1837 साली स्थापन झाली होती. मग या दोन्हीचं मिळून काय करण्यात आलं होतं, या दोन्हीचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि एकत्रीकरण केल्यानंतर ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना कधी झालेली आहे, 1851 साली झाली. अध्यक्ष होते कोण, राधाकांत देव. सचिव कोण आहेत, देवेंद्रनाथ टागोर आहेत. आणि सदस्य जर आपण बघितलं, हरिश्चंद्र मुखर्जी हे काय होते, याचे एक सदस्य महत्वाचे आपल्याला सांगता येतात. मग आता या ब्रिटिश इंडिया असोसिएशनचा नेमका हेतू काय होता किंवा उद्दिष्ट काय होतं ते समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. बघा, ब्रिटिश प्रशासनामध्ये कार्यक्षमता व सुधारणा घडवून भारतीयांची स्थिती अधिक चांगली करणे हे काय होतं, तर या ब्रिटिश इंडिया असोसिएशनचं उद्दिष्ट होतं. मित्रांनो लक्षात ठेवा, ब्रिटिश प्रशासनामध्ये कार्यक्षमता निर्माण करणं, त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणं आणि त्या माध्यमातून भारतीयांची स्थिती अधिक चांगली कशा पद्धतीने करता येईल यासाठी या संघटनेनं काय केलेलं आहेत, तर आपले प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं याचं सुरुवातीचं उद्दिष्ट काय होतं, तर जमीनदारांचे प्रश्न सोडणे. ठीक आहे, काय होतं, जमीनदारांचे प्रश्न सोडणं हे सुरुवातीचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर मात्र त्यांनी भारतीय लोकांसाठी सुद्धा काय केलेलं आहे किंवा भारतीयांची स्थिती अधिक चांगली व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. या संघटनेनं काय केलं होतं, तर 1853च्या चार्टर ऍक्ट मधील जी काही नूतनीकरणासाठी यांनी काय केलं होतं, अर्ज केला होता. म्हणजे 1853चा जो काही सनदी कायदा होता त्या कायद्यामध्ये बदल व्हावेत यासाठी सुद्धा या ब्रिटिश इंडिया असोसिएशननं काय केलं होतं, तर एक अर्ज जो आहे तो इंग्लंडला पाठवलेला होता. त्याचबरोबर या असोसिएशननं जी काही मागण्या आहेत, नेमक्या मागण्या या काय केलेल्या होत्या ब्रिटिशांकडे ते सुद्धा बघा. ICS ची परीक्षा एकाच वेळी इंग्लंड आणि भारतात घ्यावं. आता ICS ची जर आपण परीक्षा बघितली तर या ब्रिटिशांनी काय केलं होतं, तर 1853चा जो काही सनदी कायदा होता किंवा चार्टर ऍक्ट होता, त्या चार्टर ऍक्ट मध्ये खुल्या स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं जाईल किंवा एक खुल्या स्पर्धा परीक्षेची तरतूद त्यांनी केली होती भारतीयांसाठी. मात्र 1853 पासून 1858 पर्यंत जर आपण बघितलं तर एकाही भारतीय व्यक्तीची ICS म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली नव्हती. का झालेली नव्हती, तर यांनी काय केलं होतं ब्रिटिशांनी, तर या परीक्षेचे जे काही वय आहे, ठीक आहे, वय जर आपण बघितलं तर ते काय केलं होतं, 22 वर्ष किंवा सुरुवातीच्या काळामध्ये 23 वर्ष वय होतं, ते 22 केलं. परत ते त्यांनी त्या ठिकाणी जर आपण बघितलं हे वय 19 इतकं कमी केलं होतं, 23 वरून 19 इतकं कमी केलं होतं. त्यांचा उद्देश काय होता, तर हे त्याचबरोबर ही जी काही परीक्षा आहे ती कुठं व्हायची, इंग्लंडमध्ये व्हायची. ठीक आहे, बघा वय काय केलं होतं, 23 वरून 19 इतकं कमी केलं होतं. आणि ही ICS परीक्षा कुठं जाऊन द्यावी लागायची भारतीयांना, तर त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये जाऊन द्यावी लागायची. मात्र जर आपण बघितलं जे काही आई वडील असतात ते आपल्या मुलाला एवढ्या कमी वयामध्ये परदेशामध्ये त्या ठिकाणी पाठवतील का, तर पाठवणार नाहीत. का पाठवणार नाहीत, कारण की हा जो काही प्रवास होता तो प्रवास समुद्र मार्गाने होता आणि समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ यायचे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुर्घटना व्हायच्या. त्यामुळे कोणत्याही आई वडिलांना त्या ठिकाणी आपला मुलगा तेवढ्या लांब जाऊन त्या ठिकाणी शिक्षण घेणं, त्यांना त्या ठिकाणी आपला मुलगा आपल्यापासून दूर जाऊ नये किंवा त्याचा काही अपघात होऊ नये असं वाटायचं. त्यामुळे त्या ठिकाणी ते इंग्लंडला पाठवायचेच नाहीत. आणि या ब्रिटिशांचा उद्देश सुद्धा काय होता, की भारतीयांना या परीक्षा देता येऊ नये, त्यामुळे त्यांनी इंग्लंडला ठेवल्या होत्या आणि परीक्षेची वयोमर्यादा सुद्धा कमी केली होती. त्याचबरोबर अजून एक मुद्दा काय आहे, तर या परीक्षा ज्या आहेत ते इंग्लंडला असल्यामुळं एक प्रकारचं खर्चिक होतं सगळं, प्रवास असेल, तिथं राहणं वगैरे असेल, ते खर्चिक असल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी हे परीक्षा देता आलेल्या नव्हत्या. त्यामुळे या ठिकाणी या असोसिएशननं काय केलं होतं, तर ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये या परीक्षा होतात त्याचप्रमाणे भारतामध्ये या परीक्षेचं काय केलं जावं, आयोजन केलं जावं आणि वयोमर्यादा सुद्धा काय केली जावी, वाढवली जावी, ही मागणी ब्रिटिशांकडे त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती. भारतीयाच्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी संसदीय शिष्टमंडळाची स्थापना सुद्धा करण्यात आली होती. त्याचबरोबर शिक्षणासाठी अधिक खर्च करण्याचं सुद्धा यांनी मागणी केली होती आणि लोकप्रिय पद्धतीचं कायदेमंडळ सुद्धा या ठिकाणी असलं पाहिजे, अशा स्वरूपाच्या काही मागण्या ज्या आहेत त्यांनी कुठे केल्या होत्या, ब्रिटिशांकडे केलेल्या होत्या. मग आता ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हिंदू पेट्रियट या पत्रकातून ब्रिटिशांवर काय केलं होतं, जोरदार टीका करण्याचं काम केलं होतं. हे पत्रक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पत्रकाचं नाव काय आहे, वर्तमानपत्राचं हिंदू पेट्रियट. कोणाचं आहे, हरिश्चंद्र मुखर्जीचा आहे. हे काय होते, तर ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे एक सदस्य होते, लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर या ब्रिटिश इंडिया असोसिएशनचं जर आपण बघितलं तर एक मुखपत्र सुद्धा होतं, ज्या मुखपत्राचं नाव काय आहे, इंडियन मिरर. हरिश्चंद्र मुखर्जी, हिंदू पेट्रियट लक्षात ठेवा.
इंडियन असोसिएशनचं मुखपत्र इंडियन मिरर होतं, लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, महत्वाची या ठिकाणी एक संघटना आपल्या समोर आलेली आहे, ज्या संघटनेची स्थापना कुठे झालेली आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. संघटनेचं नाव काय आहे? बॉम्बे असोसिएशन. ठीक आहे. आता बॉम्बे असोसिएशनची नेमकी स्थापना कधी झाली, त्या स्थापनेवर किंवा त्याच्या जे काही इसवी सन आहे किंवा तारीख आहे त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्यासाठी लक्षात ठेवा, बॉम्बे असोसिएशनची जी काही स्थापना आहे ती 26 ऑगस्ट 1852 साली कोण्या ठिकाणी झाली? मुंबईमध्ये झालेली आहे. कधी? 26 ऑगस्ट 1852 साली मुंबई या ठिकाणी बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. संस्थापक कोण आहेत यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे. तर बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक आपल्याला कोण सांगता येतात? नाना शंकर शेठ. ठीक आहे. नाना शंकर शेठ नाव सुद्धा महत्वाचं आहे, मुंबईचे त्यांना शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर या बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये त्यांना सहकार्य कोणी केलं? बाहूदाजी लाड यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे, बॉम्बे असोसिएशन 26 ऑगस्ट 1852 कोण्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. संस्थापक आहेत जगन्नाथ शंकर शेठ आणि बाहूदाजी लाड. यस. पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, महाराष्ट्रातली ही काय होती? पहिलीच राजकीय संघटना होती. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. बॉम्बे असोसिएशन ही काय आहे? महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना आहे. भारतातली पहिली राजकीय संघटना काय होती? तर लँड होल्डर्स असोसिएशन किंवा त्याला जमीनदारी असोसिएशन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन. ठीक आहे. पहिली कामगार संघटना कोणती होती ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. भारतातली पहिली कामगार संघटना कोणती होती आणि ती कोणी स्थापन केली हे तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर द्यायचं आहे. सर्वांनी आन्सर द्यायचं आहे. त्या ज्यांचं बरोबर असेल त्यांच्या कमेंटला लाईक मिळेल. ठीक आहे. या संघटनेचे सचिव कोण होते किंवा या संघटनेचे चिटणीस कोण होते यावर बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. कोणती संघटना आहे? बॉम्बे असोसिएशन ही संघटना आहे. या संघटनेचे सचिव जर आपण बघितलं, बाहूदाजी लाड हे याचे सचिव होते. तर अध्यक्ष कोण आहेत? जमशेदजी जिजीबाई हे काय होते? या असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बॉम्बे असोसिएशन ही एक राजकीय संघटना होती, मात्र कशी? गुप्त होती. हिचं कार्य कसं चालायचं? गुप्त पद्धतीने चालायचं, खाजगी पद्धतीने चालायचं. दादाबाई नौरोजी यांनी काय केलं होतं तर ही संघटना स्थापन करत असताना त्या स्थापनेच्या वेळेस एक छान भाषण सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं होतं. तसेच उद्देश काय होता या संघटनेचा किंवा या असोसिएशनचा? तर सनदशीर मार्गाने लोकांची जी काही गाऱ्हाणी आहेत ती या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणं हे काय होतं तर या असोसिएशनचं उद्दिष्ट होतं. ठीक आहे. काय म्हटलंय? सनदशीर मार्गाने लोकांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचविणं हे यांचं त्या ठिकाणी काय सांगता येतो? उद्देश सांगता येतो. आणि जे काही हिंदी लोक आहेत म्हणजे जे काही भारतीय लोक आहेत या भारतीय लोकांचा काय व्हावा? राज्यकारभारामध्ये जो काही सहभाग आहे तो सुद्धा वाढवणे हे काय होतं तर या ठिकाणी या उद्देश आपल्याला सांगता येतो. कशाचा? तर या बॉम्बे असोसिएशनचा. ठीक आहे. 26 ऑगस्ट 1852 मुंबईमध्ये. संस्थापक लक्षात ठेवायचे आहेत नाना शंकर शेठ. त्यांना सहकार्य कोणी केलेलं आहे? बाहूदाजी लाड यांनी त्याला सहकार्य केलं. चिटणीस कोण होते तर बाहूदाजी लाड हे याचे चिटणीस महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं आहे. अध्यक्ष कोण होते? जमशेदजी जिजीबाई. आणि ही काय होती? महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती. त्याचबरोबर गुप्त आणि खाजगी स्वरूपीचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. पुढे जाऊयात. मद्रास नेटिव्ह असोसिएशन आहे. कधी स्थापना? 1852 मध्ये. कोण्या ठिकाणी? मद्रासमध्ये. कोण आहे संबंधित व्यक्ती? गजलू लक्ष्मी नासू हे काय होते? लक्ष्मी नासू चेट्टी किंवा गजलू चेट्टी तुम्हाला काय लक्षात ठेवता येईल तर याचे संस्थापक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. कशाचे? मद्रास नेटिव्ह असोसिएशन. नावात मद्रास आहे, स्थापना कुठं? मद्रासमध्ये. कधी? 1852 चेट्टी यांनी काय केलं होतं? याची स्थापना केली होती. बघा, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे नगर परिषद भरतीसाठी सुद्धा काय आहेत? बॅचेस आहेत. नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, तलाठी भरती असेल किंवा कंबाईन राज्यसेवा असेल, सगळ्या जी काही तुम्हाला जी तयारी करायची आहे त्या प्रत्येक परीक्षेची आपल्याकडे व्यवस्थित तयारी करून घेतली जाते. तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. त्याचबरोबर जर काही अडचणी आल्या असतील तर खाली कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी दिलाय, त्यावर तुम्ही कॉल करू अधिक इन्फॉर्मेशन जी आहे ती या बॅचेसबद्दल विचारू शकता. पुढे बघा. पुढे जर आपण बघितलं तर 1857 नंतर स्थापन झालेल्या संघटना. आता 1857चा जो काही उठाव झाला होता त्या उठावानंतर भारतीयांच्या मनामध्ये एक वेगळी प्रेरणा त्या ठिकाणी निर्माण झालेली होती की आपण काय करू शकतो तर आपल्या ज्या काही मागण्या आहेत किंवा आपले हक्क जे आहेत ते मिळवू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 1857 नंतर तर मोठ्या प्रमाणामध्ये काय झाल्या आहेत? राजकीय संघटना ज्या आहेत त्या भारतामध्ये स्थापन होऊ लागल्या होत्या. त्यांचा आपण या ठिकाणी आता आढावा घेऊयात. त्यामध्ये बघा, ईस्ट इंडिया असोसिएशन आहे. कोणती आहे?
ईस्ट इंडिया असोसिएशन आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? 1866 मध्ये. 1857च्या नंतरच्या जे काही संघटना आहेत त्या आपण अभ्यासत आहोत, त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे या ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कधी झालेली आहे? 1866 मध्ये झालेली आहे. मग कोण्या ठिकाणी झाली? तर लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये काय करण्यात आलेली आहे? तर या असोसिएशनची स्थापना करण्यात आली. संस्थापक आहेत दादाभाई नौरोजी आणि सहकार्य कोणी केले त्यांना? वेमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने दादाभाई नौरोजी यांनी लंडनमध्ये कधी? 1866 मध्ये कशाची स्थापना? ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. मग आता नेमका उद्देश काय होता की इंग्लंडमध्ये जाऊन काय केलं त्यांनी? या संघटनेची स्थापना केली. तर लक्षात घ्या, ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची ओळख करून द्यायची होती. यांना काय करायचं होतं की हे ब्रिटिश लोक भारतामध्ये इथल्या लोकांचा कशा पद्धतीने छळ करत आहेत, त्याचबरोबर भारतीयांचे नेमके प्रश्न काय आहेत, अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत याची जाणीव कुठेतरी त्या ब्रिटनमधल्या लोकांना व्हावी आणि त्यानुसार ते भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी किंवा भारतामध्ये अधिक सुधारणा देण्यासाठी प्रयत्न करावेत, या उद्देशाने दादाभाई नौरोजींनी काय केलं होतं? तर त्या ठिकाणी या संघटनेची, या असोसिएशनची स्थापना लंडनमध्ये केलेली आहे. भारताच्या आर्थिक आणि राजकीय सामाजिक समस्यांचे ओळख त्या ठिकाणी त्या ब्रिटनमधल्या लोकांना करून देणं, हे यासाठी त्यांनी काय केलं होतं? याची स्थापना केली होती. पुढे बघा, 1869 मध्ये याच ईस्ट इंडिया असोसिएशनच्या जे काही शाखा आहेत त्या मुंबई, कलकत्ता, मद्रास या शहरामध्ये काय करण्यात आल्या होत्या? स्थापन करण्यात आल्या होत्या. आणि 1869 मध्ये मुंबईमध्ये जी काही या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा स्थापन झाली होती त्याचे अध्यक्ष कोण होते? तर भाऊदाजी लाड हे याचे अध्यक्ष होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. पुढे बघा, संस्थेच्या जनमत जागृतीच्या कार्यात ब्रिटिश व्यक्तींचा सुद्धा काय होता? सहभाग होता. कारण की ही संस्था जर आपण बघितली किंवा ही संघटना जर आपण बघितली तर ती कुठं होती? इंग्लंडमध्ये होती. त्यामुळं जे काही ब्रिटनचे अधिकारी भारतामध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे असे अधिकारी ते त्या ठिकाणी निवृत्तीनंतर त्यांच्या देशामध्ये होते आणि त्या लोकांनी पुढच्या काळामध्ये काय केलेलं आहे? तर या असोसिएशनमध्ये सहभाग घेतलेला होता. ज्यामध्ये कोण होतं? हेनरी फॉसेट होता, चार्ल्स ब्रँडलॉ होता, विल्यम डिग्बी आहे, विल्यम वेडबर्न आहे, आदी सेवानिवृत्त ब्रिटिशांनी काय केलं होतं? तर या असोसिएशनमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. त्यामुळे या असोसिएशनला काय म्हटलं जातं? सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कमिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. परीक्षेमध्ये जर एखाद्या वेळेस तुम्हाला विचारलं की अशी कोणती संघटना आहे किंवा कोणतं असोसिएशन आहे ज्या असोसिएशनला सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याची कमिटी म्हणून ओळखलं जातं, ती कोणती आहे? लक्षात ठेवायचं आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, 1866 लंडन, दादाभाई नौरोजी. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढची महत्वाची आहे संघटना कुठं स्थापन झाली? आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली. महाराष्ट्रामध्ये कुठं स्थापन झाली? पुण्यामध्ये स्थापन झालेली आहे. नाव काय आहे तिचं? पुणा सार्वजनिक सभा. ठीक आहे, आता पुणा सार्वजनिक सभा जर आपण बघितलं तत्पूर्वी काय झालं होतं? त्या ठिकाणी पुणा असोसिएशन नावाची संघटना स्थापन झालेली होती. कधी? 1867 साली. तिचंच रूपांतर पुढच्या काळामध्ये पुणा सार्वजनिक सभेमध्ये करण्यात आलं होतं. कशासाठी स्थापन करण्यात आलं होतं? तर लक्षात ठेवायचं आहे, पुण्यामध्ये एक पर्वती संस्थान आहे. पर्वती संस्थान काय आहे? तर पेशव्यांचं ते मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये नेमकं काय होत होतं? तर तिथं आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता आणि त्याची चौकशी करण्यासाठी पुणा सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आलेली होती. ज्यामध्ये महत्त्वाचे व्यक्ती कोण आहेत? तर ग. जोशी, गणेश वासुदेव जोशी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांनाच आपण काय म्हणून ओळखतो? सार्वजनिक काका म्हणून ओळखतो. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा, पुणा सार्वजनिक सभा कधी? 2 एप्रिल 1870 मध्ये याची स्थापना करण्यात आली. कोण्या ठिकाणी? पुण्यामध्ये स्थापना करण्यात आली. संस्थापक कोण होते? गणेश वासुदेव जोशी. त्यांनाच आपण काय म्हणून ओळखतो? सार्वजनिक काका म्हणून ओळखतो. आता बघा, आता हे जे काही अध्यक्ष आहेत कशाचे? पुणा सार्वजनिक सभेचे. कोण होते पहिले अध्यक्ष? श्रीनिवास पंत प्रतिनिधी. कोणत्या संस्थानाचे होते? औंध संस्थानाचे प्रमुख होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना झाली. तर उपाध्यक्ष कोण होते? श्रीमंत चिमणाजी रघुनाथ पंत सचिव. हे कुठले होते? भोर संस्थानाचे होते. ठीक आहे, अशा पद्धतीने याची स्थापना झाली. मात्र या संस्थेने किंवा या सभेने मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे. ठीक आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या काळामध्ये सामाजिक कार्य सुद्धा केलेलं आहे, राजकीय कार्य सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मग आता या सभेच्या कार्यामागची नेमकी प्रेरणा किंवा कल्पना नेमकी कोणाची होती? तर रानडेंची होती. ठीक आहे, महादेव गोविंद रानडे यांची काय असायची? तर या सभेच्या कार्यामागची जी काही प्रेरणा आहे ती त्यांची असायची किंवा विचार जे आहेत ते त्यांचे असायचे आणि या विचारांची अंमलबजावणी करण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर सार्वजनिक काकांनी केलेलं आहे, गणेश वासुदेव जोशी यांनी केलेलं आहे. ठीक आहे, आता यांनी हे जर आपण बघितलं तर हे नेमके का त्या ठिकाणी सहभाग त्यांनी घेतलेला नव्हता? कोण?
रानडेंनी. रानडे हे काय होते, सरकारी नोकर होते, न्यायाधीश होते ते, त्यामुळं डायरेक्ट हस्तक्षेप जो आहे तो त्यांना या राजकीय संघटनांमध्ये करता येणार नव्हता. कारण की जर आपण बघितलं तर राजकीय संघटनांमध्ये सहभाग जर घेतला असता ह्या अधिकाऱ्यांनी तर त्यांच्यावर वेगवेगळे बंधन आले असते. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, पाठिंबा दिला होता, आपले विचार दिले होते आणि त्या विचारांची अंमलबजावणी करण्याचं काम कोणी केलं तर सार्वजनिक काकांनी केलेलं आहे. ठीक आहे. मग आता या सभेचे जर आपण मान्यवर अध्यक्ष बघितलं तर श्रीनिवास पंत पत्नी तर याचे अध्यक्ष होतेच, त्याबरोबर पुढच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी सुद्धा काय केलं होतं, या पुन्हा सार्वजनिक सभेचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. त्याचबरोबर गोपाळ गणेश आगरकरांनी सुद्धा काय केलं होतं तर या पुन्हा सार्वजनिक सभेचं अध्यक्षपद त्या ठिकाणी भूषवलेलं होतं. ल.ब. भोपटकरांनी सुद्धा काय केलं होतं तर या पुन्हा सार्वजनिक सभेचं अध्यक्षपद त्या ठिकाणी त्यांनी भूषवलेलं होतं. ठीक आहे. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, ल.ब. भोपटकर, अच्युतराव पटवर्धन इत्यादी महत्वाच्या व्यक्तींनी काय केलं होतं तर या पुन्हा सार्वजनिक सभेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ठीक आहे. मग पुढे बघा, न्यायमूर्ती रानडे हे सरकारी असल्याने ते या सभेचे प्रत्यक्ष सदस्य नव्हते, मात्र 25 वर्षे त्यांनी काय केलं आहे तर त्यांच्याच दिशादर्शनाखाली या संघटनेने काम केलेलं आहे. त्याचबरोबर 1876-77 मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला होता, लाखो लोक जे आहेत त्या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले होते. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या पुन्हा सार्वजनिक सभेनं काय केलेलं आहे, महत्वाचं योगदान किंवा मदत जी आहे त्या ठिकाणी केलेली होती. त्याचबरोबर या सभेने आर्थिक कृषी विषयक समस्यांचा अभ्यास सुद्धा केला. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तलाठीमध्ये जरी विचारला गेला नसाल तर इतर परीक्षांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की अशी कोणती संघटना होती ज्या संघटनेनं आर्थिक आणि कृषी विषयक समस्यांचा अभ्यास केला, तर ती संघटना कोणती आहे, पुन्हा असोसिएशन. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, पुन्हा सार्वजनिक सभा. ठीक आहे. पुढे बघा, या सभेस पुढे जर आपण बघितलं गोखले आणि टिळकांचं नेतृत्व सुद्धा लाभलेलं होतं. आता लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं तर या पुन्हा सार्वजनिक सभेमध्ये 1887 साली प्रवेश केला आणि जसं टिळकांनी या सार्वजनिक सभेमध्ये प्रवेश केला तसं या सभेला काय झालं होतं, जहाल स्वरूप प्राप्त झालं होतं. कारण की या आधीचे जे काही या ठिकाणी नेते होते किंवा जे काही महत्वाचे व्यक्ती होते ते मवाळ विचारसरणीचे होते, रानडे सुद्धा मवाळ विचारसरणीचे होते. मात्र ज्या वेळेस टिळकांनी 1887 मध्ये याच्यामध्ये सहभाग घेतला तिथून पुढे या संघटनेला काय झालं होतं, जहाल स्वरूप प्राप्त झालं होतं. त्यामुळे रानडे आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत ते या सार्वजनिक सभेतून बाहेर पडले आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं, डेक्कन सभेची स्थापना केली आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, कशाची, डेक्कन सभेची स्थापना कधी 1896 साली या डेक्कन सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे. यस, कोणी, रानडेंनी. यस, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर लोकमान्य टिळकांनी या सार्वजनिक सभेच्या माध्यमातूनच खंडबंदीची चळवळ, ठीक आहे, साराबंदी जी काही चळवळ आहे ती सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी चालवली होती. मात्र पुढच्या काळामध्ये काय झालं होतं, लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली आणि त्यानंतर मात्र या पुन्हा सार्वजनिक सभेचे जे काही कार्य आहे ते हळूहळू मावळत गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. यस. पुढे बघा, इंडियन लीग आहे. कोणती आहे, इंडियन लीग. कधी स्थापना, 1875 मध्ये या लीगची स्थापना झाली. संस्थापक कोण आहेत, शिशिर कुमार घोष याचे आपल्याला संस्थापक सांगता येतात. शिशिर कुमार घोष हे कशाशी संबंधित आहेत, अमृत बाजार पत्रिकेशी संबंधित आहेत. अमृत बाजार पत्रिकेचं वैशिष्ट्य काय होतं, ज्या वेळेस त्या ठिकाणी ब्रिटिशांनी काय केलं होतं, वृत्तपत्र बंदीचा कायदा आणलेला होता किंवा वृत्तपत्र नियम कायदा आणलेला होता, त्या कायद्यानुसार काय केलं होतं त्यांनी, तर वृत्तपत्रांची जी काही भाषा आहे ती वृत्तपत्र फक्त आणि फक्त इंग्लिश भाषेतून प्रकाशित होतील, देशी भाषेतून वृत्तपत्र प्रकाशित होणार नाही. त्यावेळेस या अमृत बाजार पत्रिकेनं काय केलं होतं, रातोरात आपली जी काही भाषा आहे ती बदललेली होती आणि इंग्रजी भाषेमधून त्या ठिकाणी हे वर्तमानपत्र छापायला सुरुवात केली होती. ठीक आहे. कोण, शिशिर कुमार घोष. अमृत बाजार पत्रिका लक्षात ठेवायचा आहे. त्याचे सदस्य कोण होते बघा, या इंडियन लीगचे सदस्य होते शंभूचंद्र चॅटर्जी, काली मोहन दास, जोगेश चंद्र दत्त. हे याचे आपल्याला काय सांगता येतात, सदस्य सांगता येतात. ही पहिली संघटना जिने काय केलं होतं, भारताचं राजकीय उद्दिष्ट उघडपणे सांगायला किंवा उघडपणे मांडायला सुरुवात केली होती. प्रश्न विचारला जाऊ शकतो, काय म्हटले बघा, की अशी कोणती पहिली संघटना आहे ज्या संघटनेनं भारताचे राजकीय उद्दिष्ट उघडपणे सांगायला सुरुवात केली होती, तर ती आहे इंडियन लीग. कधी, 1875. कोण आहेत संस्थापक, शिशिर कुमार घोष आहेत. यात पत्रकार, वकील, जमीनदार, सावकार इत्यादींचा सहभाग आपल्याला सांगता येतो. उद्देश काय होता, तर लोकांना राजकीय शिक्षण, लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करण्याच्या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं, या इंडियन लीगची स्थापना केली होती. ठीक आहे. राजकीय शिक्षण, लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करण्यासाठी. पुढे बघा, त्याचबरोबर ICS वयोमर्यादा 21 वरून 19 केली असता
त्यांनी काय केलं होतं, चळवळ उभा केलेली होती आणि परीक्षा भारतात घ्याव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते. ठीक आहे, वयोमर्यादा जी आहे ती 19 करण्यात आली होती, त्यामुळे त्यांनी चळवळ सुद्धा उभारली होती आणि परीक्षा इंग्लंडमध्ये न घेता भारतात घेतलं जावं असं त्यांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं होतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काय केलं होतं, बंगाली नावाचं जे काही वृत्तपत्र आहे ते सुरू केलं होतं आणि त्या माध्यमातून सुद्धा यांनी आपले जे काही समस्या आहेत त्या सगळ्यांसमोर आणलेल्या होत्या. पुढे बघा, लक्षात ठेवायचं आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी जर आपण बघितलं तर त्यांनी काय केलं होतं, नॅशनल कॉन्फरन्स भरवलेली होती. काय केलं होतं, नॅशनल कॉन्फरन्स भरवलेली होती. कधी, 1883 साली. कोण्या ठिकाणी, कलकत्ता शहरामध्ये ही कॉन्फरन्स भरवण्यात आलेली होती आणि ज्याचा उद्देश काय होता तर लक्षात घ्यायचं आहे. बघा, एक त्याआधी जर काय बघितलं, घटना झालेली होती. ती घटना काय होती, इल्बर्ट बिल होतं. ठीक आहे, आता इल्बर्ट यांच्या अध्यक्षतेखाली जर आपण बघितलं तर एक बिल जे आहे ते त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडण्यात आलं होतं आणि त्याचंच रूपांतर पुढच्या काळामध्ये एका कायद्यामध्ये झालेलं होतं. आणि या इल्बर्ट बिलाचा नेमका हेतू काय होता तर युरोपियन जे काही लोक आहेत त्या युरोपियन लोकांचे जे काही खटले आहेत ते आता भारतीय न्यायाधीशांसमोर सुद्धा लढवले जाणार होते. मात्र जसं हे बिल आलं तसं काय करण्यात आलेलं आहे, युरोपियन लोकांनी त्याचा विरोध केला होता. आणि जर आपण बघितलं तर हे जे काही भारतीय लोक आहेत ते भारतीय लोक आता आमचे खटले लढवणार का, त्यांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये उभं राहणार का, अशा पद्धतीचा टीका जर आपण बघितलं तर या बिलावर झाल्या. पुढच्या काळामध्ये हे जे काही बिल आहे ते वापस घेण्यात आलं आणि भारतीयांना याची जाणीव झाली की हे युरोपियन लोक जे आहेत ते आपल्याला कशा पद्धतीची वागणूक देतात आणि त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये एक संघटना असली पाहिजे जी संघटना काय करेल, आपले प्रश्न, आपल्या अडचणी त्या ठिकाणी ब्रिटिशांसमोर मांडेल आणि त्याचबरोबर जे काही स्वातंत्र्य आहे त्यासाठी सुद्धा प्रयत्न करेल. आणि त्या माध्यमातूनच ही जी काही नॅशनल कॉन्फरन्स आहे ती 1887 साली कुठं भरवण्यात आली होती, कलकत्त्याला भरवण्यात आली होती. त्यामुळे इल्बर्ट बिल जे आहे या इल्बर्ट बिलाच्या प्रकरणाच्या जाणीवेतून इंडियन असोसिएशनला राष्ट्रीय स्वरूप देण्याचा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काय केलं होतं, नॅशनल कॉन्फरन्स जी आहे त्या ठिकाणी कलकत्त्याला भरवलेली होती. मग त्यानुसार एक देशव्यापी संघटना स्थापनेच्या दिशेने भारतीयांनी टाकलेलं हे काय होतं, पहिलं पाऊल आपल्याला सांगता येतं. आणि काँग्रेस स्थापन झाल्यावर मात्र काय झालेलं होतं तर ही जी काही नॅशनल कॉन्फरन्स आहे ती काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली होती. आणि या पहिल्या नॅशनल कॉन्फरन्सला जवळपास देशभरातून 100 महत्त्वाचे व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी काय होते, पहिल्या नॅशनल कॉन्फरन्सला उपस्थित होते. कोणी भरवली, सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी भरवलेली. कधी, 1883 ला. कोण्या ठिकाणी, कलकत्त्याला. मात्र ज्यावेळेस आपण बघितलं 1885 मध्ये सुद्धा काय होतं, यांचं दुसरं अधिवेशन होतं, त्यामुळं सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे त्या ठिकाणी त्याला उपस्थित नव्हते. मात्र त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स जी आहे ती काय करण्यात आली होती, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली होती. मात्र का महत्वाचं आहे तर बघा, एक देशव्यापी संघटना स्थापनेच्या दिशेने भारतीयांनी टाकलेलं हे काय होतं, पहिलं पाऊल होतं. म्हणून नॅशनल कॉन्फरन्स महत्वाची आहे. पुढे मद्रास महाजन सभा जर आपण बघितली, कोण्या ठिकाणी स्थापन झालेली आहे, मद्रासमध्ये स्थापन झाली. कधी, 16 मे 1884 साली मद्रासमध्ये मद्रास महाजन सभेची स्थापना करण्यात आली. ज्याचे संस्थापक कोण होते, पी रंगय्या नायडू, व्ही राघवाचारी, सी सुब्रमण्यम अय्यर आणि आनंदाचार्लू रामास्वामी मुदलियार हे काय सांगतायत आपल्याला तर या मद्रास महाजन सभेचे त्या ठिकाणी संस्थापक सांगता येतात, महत्वाचे व्यक्ती सांगता येतात. 16 मे 1884 मद्रास महाजन सभा मद्रासमध्ये, पी रंगय्या नायडू, व्ही राघवाचारी ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. कधी, 31 जानेवारी 1885. मागे एका परीक्षेमध्ये तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारलेला होता, ज्यामध्ये इकडे काय दिलं होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि दुसऱ्या साईडला संघटनांचे इयर दिलेले होते, वर्ष दिले होते. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कधी, 1885 मध्ये. कुठं, मुंबई या ठिकाणी. कोण होते संस्थापक, बद्रुद्दीन तय्यबजी आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं फिरोजशाह मेहता आहेत आणि केटी तेलंग आहेत. या तिघांना एकत्रित काय म्हटलं जातं, यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता आणि केटी तेलंग या तिघांना एकत्रित आपण काय म्हणून ओळखतो, ब्रदर्स इन लॉ. तिघही काय होते, वकील होते. त्यामुळे या तिघांना एकत्रित काय म्हटलं जातं, ब्रदर्स इन लॉ म्हटलं जातं. ज्यांनी काय केलं होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 31 जानेवारी 1885 साली केली होती. आणि पुढच्या काळामध्ये ज्या वेळेस राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती त्यावेळेस मात्र डिसेंबर 1885 मध्ये जर आपण बघितलं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची
स्थापना झाल्यानंतर जे काही पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनाची जबाबदारी स्वीकारणारे सुद्धा कोण होते, तर ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन होती, जिनं काय केलं होतं, हे अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. बघा 1885 साली हे कुठं झालं अधिवेशन, मुंबईमध्ये झालं. मात्र पहिलं अधिवेशन होणार कुठं होतं 1885 साली, तर पुण्यामध्ये होणार होतं. मात्र पुण्यामध्ये काय होती, कॉलराची साथ होती, लक्षात ठेवा. प्लेगची साथ होती असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, मात्र प्लेगची साथ नव्हती. प्लेगची साथ कधी होती, 1897 ला होती. पहिलं अधिवेशन कधी भरलं, 1885 ला भरलं. त्यामुळे या ठिकाणी कॉलराची साथ होती, लक्षात ठेवायचं आहे. आणि प्लेगची साथ 1897 साली होती. ज्या प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची त्या ठिकाणी सेवा करत असताना सावित्रीबाई फुलेंना सुद्धा काय झाला होता, प्लेग हा रोग झाला होता आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आणि या प्लेगचा निवारण करण्यासाठी एक अधिकारी नेमण्यात आला होता, रँड नावाचा. मात्र तो अधिकारी रुग्णांकडे लक्ष न देता रुग्णांची मोठ्या प्रमाणामध्ये छळ करत होता. म्हणून काय करण्यात आलं होतं, चाफेकर बंधूंनी त्यांची हत्या केलेली होती. आणि जर आपण बघितलं, त्या चाफेकर बंधूंनी हत्या केली होती म्हणून त्या ठिकाणी चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली होती. आणि या घटनेला म्हणजेच त्यांना फाशीची शिक्षा झालेल्या दिवशी या ठिकाणी नाशिकमध्ये कोणी शपथ घेतलेली आहे, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शपथ घेतली होती. शपथ काय घेतली होती, तर जन्म मी काय राहीन, तर देश सेवेसाठी आपलं आयुष्य पणाला लावेन, अशी शपथ कोणी घेतली होती, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घेतली होती. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत संघटना स्थापन केली, इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, तर तिथे क्रांतिकारी चळवळ सुरू केली होती किंवा क्रांतिकारकाचं एक प्रमुख केंद्र त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं होतं. आणि तिथूनच आपल्या भारतामध्ये बॉम्ब निर्मिती जे काही डॉक्युमेंट आहेत ते त्यांनी इथं पाठवले. आणि त्याच माध्यमातून भारतामध्ये वेगवेगळे काय झालेले होते, तर बॉम्ब निर्मितीचे कारखाने त्या ठिकाणी निर्माण झाले होते, बंदुका त्यांनी पाठवलेल्या होत्या. आणि क्रांतिकारकांमध्ये एक प्रकारचं त्यांनी काय केलं होतं, नव चैतन्य किंवा एक प्रकारची प्रेरणा जी आहे ती त्यांनी निर्माण केली होती. त्या माध्यमातून भगतसिंगांना सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती आणि त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन लक्षात ठेवायचं आहे. उपाध्यक्ष कोण होते, दादाभाई नौरोजी होते. या संस्थेची संघटित राजकीय कार्यास त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली होती. त्याचबरोबर आपल्या घटनात्मक मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, घटनात्मक मार्गाचा अवलंब केलेला होता. तसेच काँग्रेसपूर्व काळात ज्या काही थोड्या संघटना होत्या ज्यांनी राजकीय हक्कांसाठी काय केलं होतं, तर लढा दिला होता. कारण की पुढच्या काळामध्ये काय झालं होतं, तर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. ठीक आहे, पुढे अजून काही महत्त्वाच्या संघटना आहेत. तत्पूर्वी आपण बघूयात की जिल्हा परिषद जी काही भरती चालू आहे, त्या जिल्हा परिषद भरतीसाठी म्हणजे प्रत्येक सर्व जी काही पदं आहेत, पोस्ट आहेत, त्यासाठी आपण एक बॅच सुरू केलेली आहे ज्याचं नाव आहे जिल्हा परिषद भरती बॅच, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे सर्वचे सर्व विषय रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध असतील. तुम्ही ज्या दिवशी बॅच जॉईन कराल तिथून पुढे तुम्हाला तो कोर्स अभ्यासायला मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आपला अभ्यास मित्र नावाचा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, त्यावर तुम्हाला ह्या बॅचेस मिळतील. जर अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. पुढे जाऊयात आपण परदेशामध्ये स्थापन झालेल्या संघटना. ठीक आहे, परदेशामध्ये मग नेमक्या कोणत्या कोणत्या संघटना स्थापन झालेल्या होत्या, ज्यामध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन महत्त्वाची आहे. याबद्दल आपण आधी सुद्धा माहिती बघितली. कधी झाली स्थापना, 1866 मध्ये. कुठे, लंडनमध्ये. कोणी केली, दादाभाई नौरोजींनी. सहकार्य कोणी केलं, व्यमेशचंद्र बॅनर्जी यांनी त्याला सहकार्य केलं. तर लक्षात ठेवायचं आहे उद्देश काय होता, ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची ओळख करून देणं आणि याच संघटनेत निवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांना सदस्यत्व सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. बघा, विचारलं जाऊ शकतं, काही परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, भारतात स्थापन झालेल्या संघटना किंवा परदेशामध्ये स्थापन झालेल्या भारतीयांच्या संघटना कोणत्या, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, नॅशनल इंडियन असोसिएशन कधी झाली स्थापना, 1870 मध्ये. कोण्या ठिकाणी, लंडनमध्ये. परदेशातल्या आपण अभ्यासत आहोत. नॅशनल इंडियन असोसिएशन कोण आहेत संस्थापक, मेरी कार्पेंटर हे याच्या संस्थापक आहेत. उद्देश काय होता, भारतीय हिंदू स्त्रियांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणं. या उद्देशानं मेरी कार्पेंटर यांनी लंडनमध्ये 1870 साली या नॅशनल इंडियन असोसिएशनची काय केली होती, तर स्थापना केली होती. थोडंसं फास्ट होत आहे, मात्र जर आपण बघितलं तर एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला या ठिकाणी हे व्हिडिओ बघता येईल, यासाठी मी थोडंसं त्या ठिकाणी आता स्पीड वाढवलेली आहे. ठीक आहे, इंडियन सोसायटी जर आपण बघितली तर स्थापना जर आपण बघितलं कधी, 1865 मध्ये. कोण्या ठिकाणी, लंडनमध्ये. कोण आहे संस्थापक, आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली काय झालेलं आहे, इंडियन सोसायटीची स्थापना 1862 मध्ये लंडनमध्ये झाली. यांचा उद्देश काय होता, तर भारतीय शिक्षण प्रणालीस केलेल्या बदलास विरोध करणं आणि नवीन शिक्षण व्यवस्था या ठिकाणी लागू व्हावी, या उद्देशाने त्यांनी 1862 मध्ये लंडनमध्ये काय केली होती, या इंडियन सोसायटीची स्थापना केली होती. नॅशनल इंडियन असोसिएशन जर विचारलं तर मेरी कार्पेंटर आहेत. उद्देश काय होता,
हिंदू स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी. जर आपण बघितलं की भारतामध्ये काय नवीन शिक्षण व्यवस्था लागू व्हावी यासाठी कोणी प्रयत्न केलेत? आनंद मोहन बोस यांनी. कशाच्या माध्यमातून? इंडियन सोसायटीच्या माध्यमातून. त्यानंतर महत्त्वाचं आहे लंडन इंडिया कमिटी. कधी? 1862 मध्ये. कोण आहे संस्थापक? पुरुषोत्तम मुदलियार यांनी काय केलं होतं? लंडन इंडिया कमिटीची स्थापना 1862 मध्ये लंडनमध्ये केली होती. उद्देश काय होता? कायदेमंडळामध्ये भारतीय प्रतिनिधींची संख्या वाढावी या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं? लंडन इंडिया कमिटीची स्थापना जी आहे ती कुठं केलेली होती? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की लंडनमध्ये केलेली होती. त्याचबरोबर बघा लंडन इंडियन सोसायटी स्थापना कधीची आहे? 1865 ची आहे. संस्थापक कोण आहेत? दादाभाई नौरोजी त्या ठिकाणी आपल्याला याचे संस्थापक सांगता येतात. सचिव कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी याचे सचिव होते. बघा जर आपण बघितलं या संघटनेचं रूपांतर पुढच्या काळामध्ये कशामध्ये झालं होतं? ईस्ट इंडिया असोसिएशन मध्ये झालेलं आहे. महत्त्वाचं आहे लंडन इंडिया कमिटी 1862. संस्थापक कोण? पुरुषोत्तम मुदलियार. का? तर कायदेमंडळामध्ये भारतीय प्रतिनिधींची संख्या वाढावी या उद्देशाने त्यांनी याची स्थापना केली होती. हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा एक चार्ट आहे महत्त्वाचा, ज्या चार्ट तुम्ही काय करू शकता? स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, ज्यामध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला काय दिलं आहे? सर्वच्या सर्व त्या ठिकाणी संघटना, स्थापना वर्ष, कोणत्या ठिकाणी स्थापना झाली आणि संस्थापक कोण आहेत हे तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म मध्ये त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळू शकतात. तुम्ही याचा एक काय करू शकता? स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी थोडंसं साईडला होतो, तुम्हाला काय करायचं याचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घ्यायचा आहे. चला यस, तर एक ओव्हरव्ह्यू आपण बघूयात. बंग भाषा प्रकाशिका सभा जी आहे ती कधी स्थापना झाली होती? 1836 मध्ये. कोण्या ठिकाणी? पश्चिम बंगालमध्ये. कोण आहे संस्थापक? राजाराम मोहन राय यांचे अनुयायी होते. यस, आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा लँड होल्डर सोसायटी किंवा त्यालाच जमीनदारी असोसिएशन म्हटलं जातं. कधी स्थापना? जुलै 1838 किंवा 37 मध्ये झालेली आहे. स्थापना कुठं झाली? कलकत्त्याला स्थापना झाली. कोण होते संस्थापक? द्वारकानाथ टागोर आणि प्रसन्न कुमार टागोर यांनी काय केलं होतं? याची स्थापना केली होती आणि ही काय होती? भारतातली पहिली राजकीय संघटना होती. ठीक आहे. पुढे आहे ब्रिटिश इंडिया सोसायटी. कधी स्थापना झाली? 1839 मध्ये. कोण्या ठिकाणी? लंडनमध्ये. कोणी स्थापन केली? जॉर्ज थॉम्सन यांनी स्थापन केली आहे. पुढे बघा बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी कधी स्थापना झाली? 1843 मध्ये. कोण्या ठिकाणी? कलकत्ता शहरामध्ये. ब्रिटिश इंडिया असोसिएशन जर आपण बघितलं कधी स्थापना झाली? 28 ऑक्टोबर 1851 साली याची स्थापना झाली. आणि जर आपण बघितलं याचे संस्थापक कोण आहेत? देवेंद्रनाथ टागोर आणि राधाकांत देव यांनी याची स्थापना केली होती. त्याचबरोबर बघा डेक्कन असोसिएशन लक्षात ठेवायचंय. कधी स्थापना? 1852 साली. कोण्या ठिकाणी? पुण्यामध्ये याची स्थापना झाली. कोणी? यस, चला पुढे जर आपण बघितलं बॉम्बे असोसिएशन आहे. स्थापना कधीची आहे? ऑगस्ट 1852 ची. कोण्या ठिकाणी? मुंबईमध्ये. संस्थापक कोण आहेत? जगन्नाथ शंकर शेठ हे आपल्याला याचे संस्थापक सांगता येतात. त्यानंतर बघा ईस्ट इंडिया असोसिएशन आहे. कधी स्थापना झाली याची? तर लक्षात घ्यायचं आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 मध्ये. कोण्या ठिकाणी? लंडनमध्ये. कोणी केलेली आहे? दादाभाई नौरोजींनी केलेली आहे. पुढे पुणा असोसिएशन आपण बघितलंय 1867 मध्ये. पुण्यामध्ये गवा जोशी. त्याचबरोबर याचंच रूपांतर पुणा सार्वजनिक सभेमध्ये कधी झालं? 1817 मध्ये. त्याचबरोबर आपण बघितलं कोण आहेत? मगो रानडे आणि गवा जोशी. पुढे बघा इंडियन लीग महत्वाची आहे. कधी स्थापना? सप्टेंबर 1875. कोण्या ठिकाणी? कलकत्ता शहरामध्ये. संस्थापक कोण आहेत? शिरीष कुमार घोष आहेत. तर इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना 1876 मध्ये कलकत्ता शहरामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी त्या ठिकाणी या इंडियन असोसिएशनची स्थापना केली. पुढे मद्रास महाजन सभा 1884. कोण्या ठिकाणी? मद्रासमध्ये. रंगय्या नायडू आहेत, सुब्बाराव पंतलू आहेत, व्ही राघवाचार्य आहेत आणि सुब्रमण्यम आयर आहे. या सर्वांनी मिळून मद्रासमध्ये मद्रास महाजन सभेची 1884 साली स्थापना केली. आणि शेवटी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कधी? 1885 साली. कोण्या ठिकाणी? मुंबईमध्ये. कोण आहेत? मेहता, तेलंग आणि तय्यबजी ब्रदर्स इन लॉ यांनी काय केलं होतं? याची स्थापना केली होती. तर अशा पद्धतीनं राष्ट्रीय काँग्रेसच्या आधी स्थापन झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या राजकीय संघटना होत्या त्या प्रत्येक राजकीय संघटनेचा व्यवस्थितरित्या आपण अभ्यास केला आहे. परीक्षेमध्ये कसाही प्रश्न जर तुम्हाला आला तर या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला नक्कीच देता येतील. असं आपण त्या ठिकाणी बघूयात. व्यवस्थित रिव्हिजन करा. नंतर सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. याच्या शॉर्ट नोट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करायचं आहे, सबस्क्राईब तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. तर थांबूयात, आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. हा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.